कल्पना करा, एखाद्या व्यक्तीकडे MA इकॉनॉमिक्स, MSW, MBA आणि DTED अशा पदव्या आहेत. म्हणजे साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर पुणे किंवा मुंबईतल्या एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती उभी राहील, बरोबर ना? हो, नक्कीच. म्हणजे कोणीही तसाच विचार करेल. पण आज आपण ज्या माहितीच्या आधारे हे सखोल विश्लेषण करणार आहोत, त्यात एका अशा व्यक्तीची गोष्ट आहे ज्यांनी या सर्व पदव्या घेऊन मावळमधील आपल्या गावातच राहण्याचा निर्णय घेतला. अगदी बरोबर. आजचा आपला विषय आहे प्राध्यापक देविदास नथू आडकर. आणि आजच्या या सखोल विश्लेषणाचा मुख्य उद्देश हाच आहे की केवळ शहराकडे धाव न घेता एक व्यक्ती स्थानिक पातळीवर यशाची एक स्वयंपूर्ण परिसंस्था कशी उभी करू शकते हे समजून घेणं. हो, चला तर मग हे समजून घेऊया. माहितीनुसार त्यांनी कुसगावच्या अदिती लर्निंग सेंटरमध्ये अत्यंत कमी मानधनावर कामाला सुरुवात केली आणि नोकरी करतच हे सगळं उच्च शिक्षण पूर्ण केलं. होय, तो काळ त्यांच्यासाठी खूप संघर्षाचा होता. पण मला इथे एक गोष्ट खटकते. म्हणजे अर्थशास्त्र, HR आणि समाजकार्य हे कॉम्बिनेशन खूपच वेगळं आहे. हे असं पूर्णपणे वेगळ्या शाखांमधलं शिक्षण एखाद्याच्या कार्यपद्धतीला कसा आकार देतं? हां, खूप चांगला प्रश्न आहे. हे वेगळं आहे आणि हाच त्यांच्या कामाचा मुख्य गाभा आहे. म्हणजे बघा, MSWच्या अभ्यासामुळे त्यांना तळागाळातील समस्या आणि लोकांच्या गरजा समजतात. म्हणजे ग्रासरूट लेवलचं ज्ञान मिळतं. अगदी तसंच. पण ते केवळ सहानुभूती दाखवून थांबत नाहीत. तिथे त्यांचं MBA आणि अर्थशास्त्राचं शिक्षण उपयोगी पडतं, ज्यातून ते या समस्यांवर व्यावसायिक आणि शाश्वत उपाय तयार करतात. अरे वा, म्हणजे हे केवळ पदव्या गोळा करण्यासारखं नाहीये. अजिबात नाही. हे म्हणजे शेतीतल्या मिश्र पिकांसारखं आहे. जसं एकाच जमिनीत वेगवेगळी पिकं घेतल्याने जमिनीचा पोत सुधारतो आणि ती एकमेकांना पूरक ठरतात, तसंच हे वेगवेगळे विषय त्यांच्या कार्यपद्धतीला पूरक ठरत आहेत. हा दृष्टिकोन खूप छान आहे आणि हे प्रत्यक्ष कामात कसं उतरतं ते आपल्याला या माहितीतून स्पष्ट दिसतं. कसं? 2016 त्यांनी मिडकॉन संस्थेत काम सुरू केलं. मिडकॉन आणि ACG केअर फाउंडेशनच्या कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांनी तब्बल 2180 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं. बापरे, 2000हून अधिक? हो, आणि त्यातील 70% विद्यार्थी आज नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत. अरे वा, हा खूप मोठा आकडा आहे. नक्कीच. याशिवाय स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी 6 वर्ष वाणिज्य शाखेत शिकवलं. तिथे त्यांना 2 वेळा आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला. पण थांबा, मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. कौशल्य विकास केंद्राचं प्रमुखपद, महाविद्यालयात शिकवणं आणि त्यासोबतच स्वतःची ध्यास केअर्स फाउंडेशन चालून वृक्षारोपण आणि महिला सन्मानाचे उपक्रम राबवणं. एका माणसाला हे सगळं 24 तासात कसं शक्य आहे? यात कुठेतरी कामाचा अतिरेक म्हणजे बर्नआउट होत नाही का? वरवर पाहता तसं वाटू शकतं. जर आपण याकडे वेगवेगळ्या नोकऱ्या म्हणून पाहिलं तर तो नक्कीच कामाचा अतिरेक वाटेल. पण या माहितीतून एक सिस्टीम उलगडते. सिस्टम म्हणजे नेमकं काय? म्हणजे असं की हे सर्व सुटे भाग नसून एक जोडलेली परिसंस्था आहे, एक इकोसिस्टम आहे. महाविद्यालयात शिकवताना त्यांना तरुणांच्या नेमक्या उणीवा आणि गरजा समजतात. अच्छा, म्हणजे तिथे त्यांना मूळ समस्या सापडते. बरोबर. मग त्याच उणीवा दूर करण्यासाठी ते कौशल्य विकास केंद्रात त्यांना प्रशिक्षण देतात आणि जे सामाजिक अडथळे या विद्यार्थ्यांच्या प्रगतीत येतात ते फाउंडेशनच्या माध्यमातून दूर करतात. म्हणजे हे सगळं एका साखळीसारखं जोडलेलं आहे. हे खरंच खूप रंजक आहे. आपण सहसा आपलं काम आणि सामाजिक जीवन वेगळं ठेवतो, पण त्यांनी या सगळ्याची सांगड घातली. होय, पण या प्रवासात कोविडच्या काळात एक मोठा बदल दिसतो. हो, कारण ते हजारो तरुणांना प्रशिक्षण देत होते. पण जेव्हा कोविड आला तेव्हा तर स्थानिक नोकऱ्यात संपल्या असतील ना? नेमकं हेच. आणि इथेच त्यांची पुढची चाल समजते. परिस्थितीनुसार ते अचूक बदलले. म्हणजे त्यांनी काय केलं? केवळ प्रशिक्षण देणारे बनून न राहता जेव्हा नोकऱ्या कमी झाल्या तेव्हा 2023 त्यांनी गुलाब शेतीचा पॉलीहाऊस प्रकल्प सुरू केला. अच्छा. म्हणजे ते स्वतः रोजगार देणारे उद्योजक बनले. म्हणजेच कोविडच्या वादळानंतर एका गुलाबासारखे नव्याने फुलून येणे. अगदी योग्य अफवा. हा पॉलीहाऊस प्रकल्प म्हणजे केवळ शेती नाहीये, तर त्यांच्या व्यावसायिक शिक्षणाचा आणि शेतकरी मुळांचा एक अत्यंत व्यावहारिक संगम आहे. खरंच. आणि भविष्यात PhD पूर्ण करून ग्रामीण विकासासाठी काम करण्याचा त्यांचा संकल्प आहे, असंही इथे म्हटलंय. हो,
आणि या सर्व प्रवासावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जिद्द आणि शिक्षणाचा योग्य वापर केल्यास एकाच वेळी अनेक क्षेत्रांत समाजोपयोगी क्रांती घडवता येते. नक्कीच. हा प्रवास केवळ एका व्यक्तीच्या यशाचा नाहीये, तर स्थानिक पातळीवर शिक्षण, रोजगार आणि शेती यांची एक परिसंस्था उभी करण्याचा आहे. होय, आणि तीही एका अत्यंत शाश्वत पद्धतीने. यातूनच एक अत्यंत महत्वाचा विचार पुढे येतो, ज्यावर नक्कीच विचार करायला हवा. जर एक व्यक्ती स्थानिक पातळीवर शिक्षण, रोजगार आणि शेतीची एक संपूर्ण परिसंस्था उभी करू शकते, तर समाजातील इतर उच्च शिक्षित आणि यशस्वी लोकांनी केवळ शहरांकडे धाव घेण्याऐवजी आपापल्या गावांमध्ये स्वतःच्या कौशल्यांवर आधारित अशी छोटी मॉडेल्स राबवली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचं चित्र किती वेगाने बदलू शकेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा द फॉर न्यूज.